नियम पालन न करता JNTL कंपनीचा 2,24,00,000 रुपयांचा शीतपेयांचा साठा जप्त केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला कडक शब्दात फटकारले आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी गावात एका 9 वर्षांच्या मुलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयित नराधम तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। मेळघाटच्या डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा निवासाचा प्रश्न सुटला असून 1 सप्टेंबर पासून त्यांना 288 बेडच्या नवीन व प्रशस्त वसतिगृहाची सुविधा मिळणार आहे। राज्यात पावसाने बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आज काही प्रदेशांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवत येलो अलर्ट जारी केलाय। पेण शहरातील चिंचपाडा परिसरात बसवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मॉडर्न आर्ट स्वरूपातील पुतळ्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर नगर परिषदेने दिलगिरी व्यक्त करत तो पुतळा हटवलाय। राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी FDA ची विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय। AI तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि वाढत्या डेटा सेंटर्सच्या वीज वापरामुळे येत्या काळात जगभरात मोठे ऊर्जा संकट निर्माण होईल असा गंभीर इशारा इस्रोचे माजी संचालक डॉक्टर प्रमोद काळे यांनी दिलाय। महाराष्ट्र हे देशातील अत्यंत समृद्ध राज्य असून देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची खरी गरज महाराष्ट्रालाच आहे असे स्पष्ट मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय। हिंगोलीच्या ढेगस येथील सरकारी शाळेत लहान विद्यार्थ्यांना वर्गखोलीत झाडू मारताना पाहून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे। राज्यातील सर्पदंशांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित केले असून सर्व रुग्णालयांना सर्पदंशांच्या प्रत्येक घटनेची व लसीची नोंद ठेवणे बंधनकारक केलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।